पी-सी-ओ-डीमध्ये मेन्स्ट्रुअल इरेग्युलॅरिटीज ह्या खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि त्याच्यासाठी कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट म्हणून एक ओ-सी पिल्सचा वापर हा सर्रासपणे होत असतो आणि काही मुली किंवा काही स्त्रिया ह्या वर्षानुवर्ष पाळी येण्यासाठी ओ-सी पिल्सचा वापर करत असतात. परंतु ओ-सी पिल्स घेतल्याने पी-सी-ओ-डी आजार मात्र बरा होत नाही, याची त्यांना कल्पनाही नसते. त्यांना वाटतं की माझी पाळी येते म्हणजे माझा आजार बरा झालेला आहे. परंतु तसं नाहीये. ओ-सी पिल्समुळे त्या जे काही शरीरावरती खूप मोठ्या प्रमाणात ओव्ह्युलेशनवरती परिणाम हे होत असतात आणि पी-सी-ओ-डीची जी काही मूलतः चिकित्सा असते यामध्ये आहे इन्सुलिन रेझिस्टन्स आहे आणि ओव्हॅरियन पॅथॉलॉजीज आहेत किंवा टेस्टोस्टेरॉनचं कन्व्हर्जन इस्ट्रोजनमध्ये होत नाही आहे. तर या पॅथॉलॉजी ओ-सी पिल्सनी अजिबात दूर होत नाही. त्यामुळे एखादा महिना किंवा एखादा 2 महिने ह्या गोळ्या वापरणं हे केव्हाही पाळी फक्त इंड्यूस करण्यासाठी एखादा महिना ठीक आहे. परंतु पी-सी-ओ-डीची जी काही मूलतः कारणं आहेत, त्याच्याकडे लक्ष देणं हे केव्हाही संयुक्तिक ठरतं. त्यामुळे ओ-सी पिल्स हा शरीरामध्ये पी-सी-ओ-डीचा आजार हा वाढवण्यास कारणीभूत ठरतो. प्युबर्टीमध्ये तर खूप मोठा परिणाम एक तर वजन वाढतं किंवा खूप मोठ्या प्रमाणात ओव्ह्युलेशनवरती परिणाम होतो. त्यामुळे काही ट्रीटमेंट्स या घेताना लक्षात ठेवून या गोळ्यांचा वापर मात्र निश्चितपणे केला पाहिजे.